के माया तेरी बहुत कठीण है राम। भगवंताची माया आहे ना, माया कशाला म्हणतात माया? खूप विचित्र असते। तुमच्याकडे माणसं मरतात का? ते मेल्यानंतर 4 खांदेकरी त्याला खांद्यावर उचलतात, स्मशानभूमीमध्ये नेतात, अग्निसंस्कार करतात। बर लोक म्हणतात बा संघटन पाहिजे, संघटन। यांचं खरं संघटन तर स्मशानभूमीत पाहायला पाहिजे। एखादा माणूस जर मेला ना, तर त्या मेल्यानंतर सुद्धा अलीकडच्या काळात समाजाचं लोकांचं संघटन नाही, मेल्यानंतर सुद्धा नाही। कधी स्मशानभूमीमध्ये जाण्याचा योग आला तर बघा, तिथं सुद्धा लोक आपापल्या टोळीप्रमाणे बसलेले असतात, एकसाथ नसतात। अड्डा इकडं, अड्डा तिकडं, तंबाखू खाणाऱ्याची टोळी वेगळी, बिड्या पिणाऱ्याची टोळी वेगळी। जिथं एखादा माणूस मेल्यानंतर सुद्धा लोक एका ठिकाणी येत नसतील, या लोकांकडून बाकीच्या ठिकाणच्या अपेक्षा करायच्या तरी कशा? आणि तिथलं जे शब्द निर्माण झालाय ना, स्मशान वैराग्य, कशाला म्हणतात स्मशान वैराग्य? तिथे बसल्या बसल्या ही लोक चर्चा करतात, पाय गड्या काय खरंच काय असतं माणसाच्या सोबत? काल आम्ही वांग्याची भाजी सोबत खाल्ली रे पंक्ती, आणि आज म्हटले कसं काय झालं कळालं सुद्धा नाही। खरंच आहे, महाराजांनी कथेत बरोबर सांगितलं, भगवंताशिवाय आपला कोणी वाली नाही। याच्यानंतर जास्तीत जास्त परमार्थ करायचा, ते तिथे स्मशानामध्ये या गोष्टी चालू असतात। आणि एकदा अग्निसंस्कार करून निघाला होतो, 2-4 पावलं टाकत नाही की लगेच खिशातून मोबाईल काढतो, हॅलो अरे आज सिमेंटचा ट्रक येणार होता, आत्ता म्हटला काहीच सोबत येत नाही, आणि लगेच त्याची सिमेंटच्या ट्रकची तयारी आहे। मृत्यु देखता है तूर की रोज सुबेरे शाम, लेकिन महल बनाता ऐसे जैसे, महल बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ मुकाम, बहुत कठिन है राम। के माया तेरी बहुत कठीण है राम। भगवंताची माया आहे, लक्षात ठेवा। मायेच्या आधीन जीवन आहे, भगवंतानं तशीच माया आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा नेमली। कुटुंबातल्या ज्या 2 पद्धती आहे ना, त्या बारकाईने लक्षात घ्या। भगवंताची आई आहे कौसल्या माता, आणि भगवंताचे वडील आहे राजा दशरथ। एक प्रसंग एवढा गोड सांगतात शास्त्रकार, ज्यावेळेस देव रांगत असताना खेळायचे ना घराच्या अंगणामध्ये, तर त्यांना भोजना करता राजा दशरथ आवाज द्यायचे, पण राम जात नव्हते, आवाज दिल्यावरही जात नव्हते। गोस्वामी तुलसीदास बाबा असं वर्णन करतात, भोजन करत बोल जब राजा, भोजन करत बोल जब राजा, नहीं आवत तजे बाल समाजा। आपल्या सवंगड्यासोबत प्रभुराम खेळत होते, ज्यावेळेस राजा दशरथ बोलवायचे तर जात नव्हते, उलट राजा दशरथाने आवाज दिला ना तर धावून जायचे, पडून जायचे हसून। पण त्याच ठिकाणी खेळत असताना जर कौसल्यामाईने आवाज दिला ना, तर ठुमुक 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 करत नाचत नाचत उड्या मारत मारत त्या ठिकाणी कौसल्यामाईकडे यायचे। गोस्वामी तुलसीदास चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैजनिया, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैजनिया, ठुमक चलत रामचंद्र। किलकी उठत राय, किलकी किलकी उठत राय, गिरवत भूमिलट पटाय, दाय मातु गोद लेत दशरथ केरलिया, ज्यावेळेस कौसल्यामाई बोलायचे ना तर ठुमुक ठुमुक करत परमात्मा जायचे। तुलसीदास बाबा असं वर्णन करतात, कौसल्या जब बोलत जाई, ठुमुक ठुमुक प्रभू चालत आई।
बरं, राजा दशरथ वडील आहे आणि कौसल्या माई आई आहे. वडिलांनी बोलवलं तर जगाचे मालक जात नव्हते, आईने बोलवलं तर ठुमक ठुमक करत जात होते. का माहित आहे? कारण राजा दशरथ हे ज्ञान आहे आणि कौसल्या ही भक्ती आहे. आणि शास्त्र असं सांगतं, ज्ञानाच्या भरोशावर जर एखाद्या वेळेस देवाला बोलवण्याचा प्रयत्न कराल तर देव निघून जाईल पण येणार नाही. पण भक्तीच्या भरोशावर जर त्याला बोलवाल ना तर तो ठुमक 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 करत तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. कारण साधू संतांची प्रमाण आहेत. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म ऐश्वर्य सगळं आपोआप चालत येत असतं. परंतु ज्ञानाचा विचार केला तर ज्ञान हा एक असा विषय आहे, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी माणूस नम्र असेल तसं सांगता येत नाही. कारण ज्ञानाच्या माध्यमातून 90% लोक असे असतात की ज्ञान प्राप्त झालं म्हणजे अहंकार आपोआप गॉड गिफ्ट म्हणून सोबत येत असतो. जसा जन्माला आलेला माणूस, त्या जन्माला आलेल्या माणसाला वासना ही विकत घ्यायची गरज पडत नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे ही आपोआप गॉड गिफ्ट म्हणून येत असते. त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त झालं की ज्ञान प्राप्त झालं आणि माणूस नम्र आहे असं फक्त 10%च पाहायला भेटते. नाहीतर ज्ञानाच्या सोबत अहंकार हा सोबत गिफ्ट म्हणून भेटलेला असतो. मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ सडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गतवाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी, मुका झालो वाचा गेली. कारण अहंकार आहे. ज्ञानाच्या सोबत अहंकार असू शकतो, म्हणून ज्ञानाच्या माध्यमातून त्याला बोलू नका. भक्तीच्या माध्यमातला तर त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर जगाचा मालक येत असतो. जनाबाईचं जीवन चरित्र थोडस डोळ्यासमोर ठेवा. जनाबाईला काहीच माहित नव्हतं संध्यापात्र कसं असते, काय असते, कसं देवाचं पूजन करतात. चिमुकल्या वयामध्ये असणारी जनाबाई त्यावेळेस पंढरपूरला एकदाच गेली ना वडिलांच्या सोबत, देवाचं फक्त मुखकमल एकदा पाहिलं आणि तेव्हापासून ठरवलं आता माघारी कधीच घरी जायचं नाही. वडील आले होते, आग्रह केला मला इथंच राहायचं आहे, मला यायचंच नाही. जनाबाईचं गाव परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आहे. आता बालहट्ट आहे. बरं, तेव्हा काही मोबाईल सारखी सुविधा नव्हती पटकन घरी फोन करून सांगावं म्हणून, वाहनं सुद्धा नव्हती. बरं, असं आहे, हिला कोणाच्या सानिध्यात ठेवावं तर व्यक्ती सुद्धा उत्तम भेटायला पाहिजे. कारण मी बोलून गेलो काल का परवा तुमच्या समोर, योग्य वेळेला जर योग्य माणसाचा हात हातामध्ये पकडता आला नाही तर आयुष्यभर चुकीच्या लोकांची पाय चाटायची वेळ आपल्यावर येत असते. पण जनाबाईचं भाग्य एवढं चांगलं, भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाड भक्त प्रेममूर्ती, पांडुरंगाच्या प्रेम भंडारीचे मालक, तो पंढरी रायाचा प्रेम भंडारी संत शिरोमणी नामदेव महाराज त्यांना भेटले. नामदेव महाराजांच्या हातामध्ये एकदा जनाबाईचा हात दिला, त्या दिवसपासून नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम केलं जनाबाईने. नामदेवरायांच्या कुटुंबामध्ये ऑलरेडी 14 लोक होते. नामदेवाचे घरी 14 जण स्मरते हरी आणि त्यामध्ये 15वी जनाबाई. प्लॅनिंग एवढं परफेक्ट केलं होतं जनाबाईने. आत्ताच्या काळातला एक व्यक्ती 2 चपात्या खातो, माझ्यासारखं सांगतोय, 2 चपात्या खातो. अजूनही जी जुनी लोक आहेत ते अजूनही 2-2 भाकरी खातात जाडवाल्या पोटभर. कल्पना करा नामदेवरायांच्या काळामध्ये एका व्यक्तीचा आहार किती मोठा असेल. त्यांच्या घरामध्ये 14 लोक. बरं, त्यावेळेस काही बटन दाबलं मध्ये लगेच गिरणी नव्हती, प्रत्येकाच्या घरात चक्की नव्हती. मग त्यावेळेसचं दळण सुद्धा, मग 14 लोकांचं दळण दळायला त्यावेळेस लागणारा वेळ किती असेल. त्यावेळेस प्रत्येकाच्या घरात नळ नव्हते, गावाच्या बाहेर एक विहीर किंवा आड असायचं, तिथून पाणी भरून आणायचं. त्याचं प्लॅनिंग कसं असेल. सकाळी 3 वाजता उठायची जनाबाई, 3 ते 6 सकाळी दळण करायचं अभ्यंग स्नान करून. 6 ते 9 स्वयंपाक करायचा. 9 ते 12 धुणे भांडे कपडे वगैरे करायचे. 12 वाजता ऊन निघतो. स्वयंपाक करण्याकरता गौऱ्या लागतात म्हणून गौऱ्या थापायच्या आणि टाकायच्या. तिथे टाकलेल्या कालच्या गौऱ्या वेचून आणायच्या. 12 ते 3 हे काम चालायचं. 3 ते 6 दुपारच्या वेळेला सायंकाळचं दळण जात्यावर दळायचं. 6 ते 9 स्वयंपाक करायचा. 9 ते 12 संध्याकाळचे धुणे भांडे करायचे. 12 वाजता रात्री झोपायचं आणि सकाळी 3 वाजता उठायचं. याचा अर्थ जनाबाई रोज किती तास झोपायचे? फक्त 3 तास. मी त्या काळातली जनाबाई सांगतोय, ती फक्त 3 तास झोपायची. आता जे फक्त 3 तास जागते, प्रत्येकाचं नाही सांगत हा,
पण त्याच्याकरताच प्रयत्न चाललेला असतो. पण आपण रात्रंदिवस भजन करून सुद्धा देव आपल्या स्वप्नालाही येत नाही. आणि ह्याच जनाबाई ज्यावेळेस दळण दळायच्या ना, तर जगाचा मालक दारावर येऊन त्या घराची कडी वाजवायचा. जना काय करते? गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात, ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीली सखा श्री घरी, आडचोरीचा माझ्या घरी, दळण दळीली सखा श्री घरी, चोरीचा माझ्या घरी. दळण दळीतो सखा श्री घरी, आडचोरीचा माझ्या घरी, दळण दळीतो सखा श्री घरी, आडचोरीचा माझ्या घरी. दरवाजावर येऊन जगाच्या मालकानं हाक द्यावी. जना काय करते? म्हटले प्रभू अहो दिसत नाही तुम्हाला, दळण दळते. म्हटले मला व्यवस्था करायची आहे रात्रीच्या स्वयंपाकाची. तुमच्यासारखं आहे का? कमरेवर हात ठेवून उभं राहायचं, आयता नैवेद्य तुमच्या जवळ येतो. मी तर दासी आहे, मला दळण दळावं लागणार. जगाच्या मालकानं म्हणावं जना मी दळू लागू का दळण तुझ्यासोबत? नको म्हणे प्रभू. अहो तुम्ही षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहात, तुमच्यासारख्याची सेवा आमच्यासारख्याने करावं, तुम्ही काय दळण दळतायत? नाही म्हटले मी तसंही मला काही काम नाही. म्हटले दळण दळतो तुझ्यासोबत. ठीक आहे म्हटले बाबा बसा दळायला. जनाबाईने एका बाजूने बसावं, जगाच्या मालकानं जनाबाईच्या समोर बसावं. नवल असं घडावं. जनाबाई ज्यावेळेस ओव्या गायच्या ना, पांडुरंग माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा. नवल असं घडायचं. जनाबाई म्हणायची पांडुरंग माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. देव एवढा तल्लीन झाला दळण दळण्यामध्ये, देव तसाच तसं कॉपीराईट करायचा. आणि देव म्हणायला लागला मागे पांडुरंग माझी माता गे, रुक्मिणी पांडुरंग माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता. जनाबाई म्हटले ओ देवा थांबा थांबा 2 मिनिटं थांबा. म्हटले काय झालं? पांडुरंग माझा पिता आहे, रुक्मिणी माझी माता आहे. तुम्ही कशाला रुक्मिणीला माता म्हणता? म्हटले तुमची माता आहे का? म्हटले तुम्ही काहीच म्हणू नका, फक्त दळण दळा म्हटले. मग जनाबाईनं देवाच्या सोबत दळण दळावं आणि देवाचा अधिकार जनाबाईनं देवाला सांगावा. जात्याच्या मुखी गालिते ग, मोत्याचे दाणी. जात्याच्या मुखी गालिते ग, मोत्याचे दाणी. जात्याच्या मुखी घालिते
कृपेने विठ्ठला उणी नाही रे मला जात्याच्या मुकी घालिते ग देवा तुम्ही कोणी सामान्य नाही. चंद्र सूर्य तुझीच डोळे देवा, चंद्र सूर्य तुमचे डोळ्यात आणि तुम्ही माझ्यासोबत दळण दळतायत. एवढी माझी पात्रता नाही हो. बर चर्चा करता 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 देवानं दळण दळलं सकाळची 4 वाजेपर्यंत. तुम्हाला सांगितलं ना देवाच्या अभ्यंग स्नानाची वेळ झाली, पण त्याच्या आधी जगाच्या मालकानं काय केलं होतं? आपला सदरा आणि वैजयंती माळ जनाबाईच्या घरात त्या अडकून ठेवली. जाताना वेळ झालं की अरे बापरे आता पुजारी येतील, घाई गडबडीमध्ये निघून गेले आणि वेटेवर उभे राहिले. पुजारी बाबा आले, दरवाजा उघडला. अभ्यंग स्नाना करता जगाच्या मालकाकडे पाहता तर काय, अरे बाप जगाच्या मालकाचा अगदी मोलाचा दागिना हरवला. म्हटले हरवला की चोरला काय माहित, शोध मोहीम चालू झाली. आणि तो दागिना कुठे दिसला? जनाबाईच्या घरात. जनाबाईवर आड लागला. सगळी लोक जनाबाईला त्या ठिकाणी चोर म्हणायला लागली, पण जनाबाई खंबीर आहे. जनाबाई सुरुवातीला नम्रतेची भाषा वापरतात. देवा असा कार्य विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरुनी गेलास देवा, वाक नेली तू अंगावरी, कुठ गेली तुझी जादूगिरी, आड चोरीचा माझ्यावरी, ओव्या गावुनी स्वरात दासी जनीच्या घरात, दडन दडितो सखा श्रीहरी, आड चोरीचा माझ्यावरी. देवा असा चोरीचा आड तू आमच्यावर का लावला? असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुडावर, कुठ गेली तुझी जादूगिरी, आड चोरीचा माझ्यावरी, दासी जनीचा. देवा आम्ही तुला मायबाप समजत असतो. जेव्हा आठवते का म्हटले देवा, जनाबाईच्या भावना बघा किती गोड आहे. जनाबाई म्हटले देवा आठवतं का तुम्हाला? माझ्या डोक्यात जुवा पडल्या तर काय म्हणतात, जुवा उवा काहीतरी आहे ना. जुवा पडल्यानंतर कोणाची आठवण येते, आईची का बापाची? आईची. म्हटले देवा तुम्हाला परिपूर्ण जाणीव होती की मला आई नाही म्हटले या भूतलावर इथे. ज्यावेळेस मी तुम्हाला हाक दिली, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, तुम्ही धावत आलात. विठोबाचं रूप सोडून विठाबाईचं रूप धारण करून आलात. माझ्या डोक्यातल्या उवा काढल्यात. एक एक डू काढावी, नखावर ठेवावी, टचकन मारून तिचा उद्धार करावा. कृष्ण कोपोनी जयासे मारी, तो पावी ब्रह्म साक्षात्कारी. आज तीच आई माझ्यावर अशी रुष्ट का झाली? आम्ही तुम्हाला आई वडील मानतो म्हटले देवा ऐका. दासी जनीचा तू माय बाप, तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप, घ्यावे जाणोनी तू अंतरी, यावे धावोनी
तो सत्वरी आड चोरीचा माझ्यावरी हो आड चोरीचा माझ्यावरी. भक्ताची अवस्था असली तर अशी असायला पाहिजे आहे का नाही. एक बोलू का तुम्हाला, तुमच्या घरामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला दुःख होतं, असा आपल्यातला एकही माणूस नाही की ज्याला दुःख होत नाही. पण इमानदारीनं फक्त हात वरून करून सांगा, तुमच्यातले असे किती लोक आहेत दुःख झालं की देवाला हाक मारतात किंवा देवाजवळ व्यक्त होतात किंवा ज्यांना दुःखामध्ये देवाची आठवण होते, असे किती लोक आहेत? सगळेच आहेत? मग हात वर करा ना. बरं, हात खाली करा. आता इमानदारीने उत्तर द्या, जेवढ्या तुलनेमध्ये आणि जेवढ्या वेगानं दुःखामध्ये देवाची आठवण येते, तुमच्यापैकी असे किती लोक आहेत की घरामध्ये सुख आलं म्हणजे सगळ्यात पहिले देवाची आठवण येते? बस, बाकीचे कांदे लावायला जाता का? अरे हा विनोदाचा विषय नाही, खरं सांगतो तुम्हाला. लोकांना दुःखामध्ये जेवढ्या झालं ना काम, दुःखामध्ये जेवढी आठवण देवाची येते ना, सुखात तेवढी आठवण लोकांना येत नाही. पण शास्त्राचं स्पष्ट मत आहे, अरे दुःखामध्ये जेवढं स्मरण करताना तेवढं सुखामध्ये कधीतरी करण्याचा प्रयत्न करा. तो भगवंत तुमच्या वाट्याला दुःखच येऊ देणार नाही, एवढा सामर्थ्यवान तो परमात्मा आहे. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, सुख में सुमिरन जब करे तो दुःख काहे को. सुखामध्ये जर स्मरण केलं तर दुःख तुमच्या वाटेला येईलच कशामुळं. पण आम्ही एवढे स्वार्थी लोक आहोत, आम्हाला आठवण सुद्धा देवाची येते ना, तर दुःखामध्ये जेवढ्या तुलनेत येते सुखात, पण तेवढ्या तुलनेमध्ये येत नाही, तेवढ्या तुलनेत येत नाही. सुखामध्ये सुद्धा तेवढ्याच तीव्रतेनं जर त्याचं स्मरण झालं ना, तर भगवंत आपल्या वाटेला कधी दुःख येऊ देत नाही. लक्षात ठेवा, भक्ती आणि ज्ञान दोन मार्ग आहेत. भक्ती असा एक क्षेत्र आहे, ज्ञानामुळे निर्माण झालेला अहंकार सुद्धा बाजूला सारण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर भक्तीमध्ये आहे. मी तुम्हाला सांगत होतो की त्या जनाबाईच्या घरामध्ये खापराचंही संध्यापात्र नव्हतं, पण जगाचा मालक स्वतः चालत याचं कारण भक्ती तिच्या अंगी होती. या रामकथेचा प्राण शबरी मातेच्या घरी खापराचंही संध्यापात्र नव्हतं, पानाच्या द्रोणामध्ये तिला बेर गोळा करायला लागले, पण पात्रता एवढी होती की जगाच्या मालकाला तिच्या पर्णकुटीपर्यंत जावं लागलं. त्यामुळं परमार्थामध्ये पात्रापेक्षा पात्रतेला खूप महत्व आहे. परमार्थामध्ये श्रवणाचा विधी सुद्धा जोपर्यंत तुम्ही फॉर्मॅलिटी ना ऐकता तोपर्यंतचा तुमचा प्रपंच वेगळा, आणि ज्या दिवसापासून तुम्ही अंतरंगापासून ऐकसाल त्या दिवसापासूनचा तुमचा प्रपंच वेगळा. ओळखीला हरी धन्य तो संसारी. याचा अर्थ संसारामध्ये तोच धन्य आहे ज्यानं संसारामध्ये राहून हरीला ओळखलं. ओळखीला हरी धन्य तो संसारी. त्याचं स्मरण व्हावं, चिंतन व्हावं, त्याचं स्वरूप कळावं, याच्याकरताच परमार्थ असतो. नाहीतर एरवी परमार्थाचा दुसरा अर्थ काय? माझ्याकडे तशी हजारो लोकांची लिस्ट आहे की त्यांचं हरिपाठापासून गाथा मुखोद्गत पाठ आहे, पण एखाद्याशी चांगलं बोलायचं म्हटलं की त्यांना कधीच जमत नाही. मग याचा अर्थ तुम्ही फक्त शब्द पाठ केले, हे मी सांगत नाही. संत तुकाराम महाराज बोलतात, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. एखाद्या वेस्टर्न गाय असते ना, त्या गायीनं किती लिटर दूध दिलं म्हणजे कामधेनू म्हणता येईल तिला? नाही, ती फक्त दूधच जास्त देऊ शकते, पण त्याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन मात्र कामधेनूच्या बरोबरीची तिला कधी आणता येणार नाही. अगदी त्याप्रमाणे शाब्दिक पाठांतर केलेला माणूस ज्ञानी होऊ शकतो, पण तो भक्त होईलच असं सांगता येत नाही. भक्ती प्रधान माणूस कदाचित ज्ञानी नसेल, पण भक्ती जर त्याच्या अंगी असेल तर जगाचा मालक स्वतः त्यांच्या करता येत असतो. एकदा भजन करा, तुम्हाला गोरोबा काकांच्या जीवनातला सुंदर एक दृष्टांत सांगतो. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम,
श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम बोला श्रीराम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम